आणि म्हणजे अधिकरण असले शुक्ती तिच्या ठिकाणी रजताचा निषेधच पाचव्या प्रकाशाचं रहस्य सांगतायत. पाचव्या आता अर्थापत्ती जी प्रमाणाची जिज्ञासू सानुकूल अशी उदाहरणं सांगितलेली होती. त्याच्यामध्ये तर ती शोकमात्मविद ह्या पहिलं उदाहरण आलेलं होतं. दुसरं होतं तत्त्वमसी या महावाक्याची उपयोगिता काय आहे जिज्ञासा, आणि तिसरं उदाहरण सांगतायत. बरोबर ना? तर बोला. रजताच्या ठिकाणी म्हणजे असलेली अधिकरण असलेली शुक्ती तिचा निषेध, तिच्या ठिकाणी निषेध हा दुष्टच आहे सगळं. म्हणजे सुक्तीचा तिचा निषेध दृष्ट आहे सांगितलं. म्हणजे रजताचा शुक्ती तिच्या ठिकाणी, शुक्तीच्या ठिकाणी ज्याला शुक्तीचं ज्ञान झालं त्याला त्या ठिकाणी रजत नाही याचं ज्ञान होतंय. ज्या आणि म्हणून तो अन्य व्यक्तीला मार्गदर्शक ठरू शकतो. तर त्या ठिकाणी शुक्तीच्या ठिकाणी रजताचा अभाव आहे, म्हणजे निषेध आहे, तिथे नाही येते. म्हणजे शुक्तीच्या ठिकाणी रजत नाही आहे म्हणजे निषेध आहे. हा निषेध काय झाला? प्रत्यक्ष झाला, दृष्ट झाला, उपपाद्य झाला. आणि त्याच्यावरून कशाची कल्पना केली? रजत हे कल्पित आहे, मिथ्या आहे. रजत मिथ्या आहे याची कल्पना केली. आणि यालाच काय म्हटलेलं आहे? हे अर्थापत्ती प्रमाणाची उपयोगिता. म्हणजे दृष्ट रजत त्या ठिकाणी दृष्ट दिसत असेल तरी शुक्तीच्या ठिकाणी त्याचा काय आहे? म्हणजे शुक्तीच्या अधिकरणाच्या ठिकाणी रजताचा अभाव आहे. अधिकरण म्हणतात तिथं, अधिकरणाच्या ठिकाणी अभाव आहे तर तिथे. आणि मग म्हणून निषेध काय झाला? उपपाद्य झाला आणि उपपादक झाला. कळालं? चल पुढे. नाहीच म्हणजे रजतास मिथ्यात्व कल्पलेवेना म्हणजे संभवतच नाही. मिथ्यात्व कल्पलेवेना संभव अशा अन्य प्रकाराने निषेधाची म्हणजे अनुपत्ती असल्यामुळे रजत मिथ्यात्व कल्पना केली जाते. रजत निषेध हा उपपाद्य झाला आणि त्या ठिकाणी मिथ्यात्व काय झालं? निषेध आणि मिथ्यात्व या दोन गोष्टी. निषेध हा उपपाद्य आहे आणि मिथ्यात्व हे उपपादक आहे. दुसरं सांगितले मनाच्या विलयानंतर म्हणजे दुसरं उदाहरण आहे. मनाच्या विलयानंतर निर्विकल्प समाधी कालात केवळ अद्वितीय ब्रह्मच शेष राहतो. हा सांगत होतो विषय त्या दिवशी. तर त्या मनाच्या विलयानंतर निर्विकल्प समाधी कालात केवळ अद्वितीय ब्रह्म मात्र शेष राहत. म्हणजे ब्रह्मच शेष राहत. कोणाचा विलय झाला? लय झाला, मन गेलं. मन उडाल्याबरोबर खाली काय शेष आहे? तर केवळ ब्रह्मतत्वच खाली शिल्लक आहे. म्हणजेच मनाच्या द्वारे भौतिक प्रपंच धारण केलेला आहे असं म्हणा ना. या प्रपंचाला धारण करणारं कोण आहे? मन आहे. आणि त्याचा बी त्याचा लय होतो अधिष्ठानाच्या ठिकाणी. त्याचा लय झाल्यावर प्रपंच राहत नाही. म्हणजेच प्रपंच हा मनोनिर्मित असला पाहिजे. पिंड ब्रह्मांडादी भासत मन मात्र विलसत मिथ्याभूत संसार. दिशा आठवत नव्हती. तर काय सुरुवात आहे? देहादी अहंकारापर्यंत पिंड ब्रह्मांड जे भासत ते मनोमात्र विलसत मिथ्याभूत संसार. आला चक्राचा दृष्टांत तिथंच आलेला आहे. नाथ महाराजांनी भागवतात दिलेला. तर तेव्हा या मनोमात्र विलसत मनाच्या द्वारे प्रपंचाला उभं केलेलं आहे. म्हणजे या प्रपंचाला उभं करणारं मन त्याचा विलय होतो. कुठं होतो? अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी. आणि मग केवळ ब्रह्मतत्व शिल्लक राहतं. म्हणून मनाच्या द्वारे या प्रपंचाला धारण केलेले असं म्हणतात. चला, म्हणून सगळ्या वस्तू काय झाल्या? अनात्म वस्तू या मनोने निर्मित झाल्या, कल्पित झाल्या. चला, इथं बी तोच विषय आला. मनाने कल्पित झाल्या का नाही? म्हणजे द्वैताचा अभाव, जो द्वैताचा अभाव होताना दिसतोय.
विलय होताना दिसतोय. मनाने धारण केल्या आणि मनाचा लय झाला, तर त्याचं ते प्रामाण्य तयार झालं. आणि म्हणजे ज्या अर्थी द्वैताचा निराश होताना दिसतोय आहे ना, तर हे प्रत्यक्ष आहे. योगाच्या दृष्टीने पाहिलं तर योगाला उपपाद्यता झाली त्याची, आणि त्याच्यावरून उपपादकाची कल्पना केली की ज्या अर्थी मनाचा लय झाला असता केवळ ब्रह्म शिल्लक राहतं, तर दिसणारा भौतिक प्रपंच हा कल्पित असला पाहिजे. म्हणून प्रपंचाचा कल्पितपणा हा काय झाला, उपपादक झाला. लक्षात आलंय ना? लक्षात येतंय का? सांगा सांगा बरं. चौथा मुद्दा शिंदेताई काय म्हणते? म्हणजे मनाच्या विलयानंतर समाधीत सर्व द्वैत प्रपंचाचा हा मनोमात्र विलास लय होतो त्याचा स्वभाव. आणि जे अनात म्हणजे मनाच्या ठिकाणी असेल तरच त्याचा भाव मनाच्या ठिकाणी असेल तरच आपल्यालाही अनुभव आहे. अभाव आपण पण ज्या वेळेला सुषुप्ती अवस्थेत जातो त्यावेळेला कुठे प्रपंच आहे? भौतिक प्रपंच तर सोडून द्या, तुमचा देह भाव सुद्धा राहत नाही. ज्या वेळेला हात असा पडलाय तर पडलाय असा. किंमत का काय निजलेनी अंगेशी सर्पदा का उर्वशी, काय माऊलींची निद्रिताचेनी अंगेशी सर्प का तैसी उर्वशी. हा, म्हणजे अंगावरून साप गेला का शेजारी उर्वशी आहे याच त्याला भान नाही, कारण तो तिथे नाहीच आहे, शरीर भावावरच नाही. त्या म्हणजे त्या ठिकाणी त्याचा अभाव झाला. मन लय पावल्यात, तिथं अज्ञानात लय पावतं ते मन, त्याचा आत्यंतिक अभाव होत नाही. समाधीत सुद्धा आत्यंतिक अभाव होत नाही. आणि याचा मनाच्या निराशासाठी परत म्हणजे त्याचाही परत विचार करताना शास्त्रात तत्वानुसंधानामध्ये मनोनाशाचे प्रकार केलेले. तर ते अरूपनाश आणि स्वरूपनाश असे मनोनाशाचे 2 प्रकार केलेले तत्वानुसंधानमध्ये आहे. तर तेव्हा अरूपनाश, मनाचा अरूपनाश आणि मनाचा स्वरूपनाश. त्या रूपाला न राहणं म्हणजे समाधी अवस्थेमध्ये जाणं, आणि स्वरूपता नाश होणं. तर ज्या वेळेला विदेह मुक्तीमध्ये ते जाईल तो महात्मा, त्यावेळेला स्वरूपता नाश, आणि समाधी अवस्थेत गेला अरूपता नाश, असे त्याचे प्रकार आहेत. आता इथे सुद्धा आपल्याला तो प्रकार लक्षात येऊन जातोय किंवा आम्हाला आमचा स्वरूपी नाही ना आरोपी नाही, आम्हाला सुषुप्तीतला अनुभव आहे, तो फक्त लयरूपचा अनुभव आहे. की मन लयरूप झाल्याबरोबर ती भौतिक प्रपंच भासत नाही, देहही नाही आणि संबंधीही भासत नाही, याचाच अर्थ. आणि मग कुठे तिथं अज्ञान अनुभव येतोय आणि ज्ञानाने म्हणजे आत्म्याचा अनुभवही येतो, पण आवृत्त आत्म्याचा अनुभव येतोय, आवृत्त आत्म्याचा. म्हणून आत्मा स्पष्ट भासत नाही, म्हणून तो कसा आहे आनंद हे नाही सांगता येत. पण योग्याने सांगितला, योग्याला आनंद स्वरूप आत्मा भासला, त्याने तो कथनही केला. पण योग्याला मोक्ष मिळाला नाही, याचं कारण काय झाला, तो गुंतला गेला. सत्यत्वबुद्धीचा नाश नाही झाला आणि महावाक्याचा विचार कोणी सांगितला नाही. त्याला सद्गुरूंची अपेक्षा होती तिथं महावाक्य उपदेशाची, पण ते काय या इकडे त्या सद्गुरू वाक्य प्राप्त नाही झालं. पण आरोपणा म्हणजे आरोपनाश मात्र होतो, समाधीमध्ये त्याचं मन नाही राहिलं. याच्यावरून काय लक्षात केलं की द्वैताचा अभाव होताना दिसतोय, जे द्वैताचा अभाव होतो हेच काय झालं, आणि म्हणजे त्याचा निषेध झाला द्वैताचा. आणि अर्थात ज्याचा निषेध होतो तो पदार्थ कल्पितच असतो. पुढचे मागचा जो आला होता तसाच भाग किती पुढे लावून घ्या की जसा रजताचा निषेध आणि रजताची उपपादक आहे, तसा इथे सुद्धा अनात्म पदार्थाचा अभाव म्हणजे तिथं निषेधच झाला. आणि मग ते पदार्थ कल्पित असले पाहिजेत असं लक्षात आलं. याच्यावरून काय सिद्ध झालं,
तर उपपाद्य आणि उपपादकता आपल्याला अर्थापत्ती प्रमाणाचा विचार करू. सांगा पुढे. ह्यावरून हे श्रुत अर्थापत्तीचेच उदाहरण आहे असं. श्रुत अर्थापत्ती म्हणजे ऐकलेलं आहे. हे ऐकल्याशिवाय महात्म्यासाठी हे उदाहरण महात्म्यासाठी श्रुत आणि दृष्ट दोन्ही पण आहेत आणि जिज्ञासूसाठी आता दृष्टार्थापत्ती म्हणजे रजत, शुक्ती रजत, आणि श्रुतार्थापत्ती म्हणजे प्रत्यक्षता, या प्रपंचाचा प्रत्यक्ष लय. आता याचा लय पाहतो आम्ही, रजताचा लय शुक्तीच्या ठिकाणी पाहिला, तिथं नाहीये, तिथं म्हणून निषेध नोंदवला गेला. जगताचा निषेध कोण नोंदवतो? योगी नोंदवतो. तो म्हणतो नाहीच आहे हे जगत. पण जाग्यावर आल्यावर पुन्हाच त्याला भासतं आणि खरा लय खरा ज्ञान झालेला तत्ववेत्ता पुरुष, त्या तत्ववेत्ता पुरुषाच्या ठिकाणी त्या जगताचा लय, जगताचा बाध झाला, तो निषेध केला त्यांनी आणि तो स्वानुभूतीने केलेला आहे. आणि मग त्यांच्या मुखातून लक्षात आलं, पाहिलं त्यांनी, त्यावेळेला ते म्हणतात न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा, असं झालं. हा प्रपंच झालेलाच नाही, नाहीच आहे, असा त्यांचा अनुभव आला. पुढे म्हणून उपपाद्य आणि उपपादक आपल्याला काय पाहायचं होतं यातलं, अर्थापत्ती प्रमाणाची उपयोगिता कशी आहे असं जर म्हणतात तर ज्या पदार्थाचा निषेध होतो तो पदार्थ कल्पित असला पाहिजे असं कळतं. त्या जो निषेध असतो तो उपपाद्य असतो आणि त्याच्यावरून केलेली कल्पना म्हणजे मिथ्यात्वाची कल्पना ही काय असते, एवढा विषय आहे त्याच्यामध्ये. त्या दोन्ही मुद्द्यामध्ये तोच विषय फिरलेला आहे, खालच्या दोन्ही मुद्द्यात. आणि मागचे जे गेलं होतं की तत्वसी महावाक्याचा आणि शोकम तरती आत्मवीर, त्याच्यामध्येही स्वर्गाची म्हणजे आपल्याला हे सांगितलेली होती, शोकम तरती आत्मवीर, तर त्या बंध मिथ्या असल्याशिवाय, म्हणून मिथ्याबंध त्याची कल्पना केली जाते. बंध हा मिथ्या आहे अशी कल्पना. आणि कशी कळालं ते, तर श्रुती वाक्याच्या द्वारे काय झालं, म्हणून त्याला दृष्ट आणि श्रुत असंही म्हटलेलं होतं. ज्या अर्थी ज्ञानाने शोकाची निवृत्ती होते, त्या अर्थी ज्ञानाने शोकाची निवृत्ती होते, ज्ञानाने शोकाची निवृत्ती होते, हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध झालं ना, श्रुती प्रमाणाने. ते उपपाद्य झालं आणि त्याच्यावर उपपादक म्हणजे बंध मिथ्या. तिथं पुन्हा तोच भाग आहे, मिथ्या बंध मिथ्या. इथं सुद्धा काय आलं, मिथ्या. मिथ्या तो काय आहे, उपपादक. दोन्ही ठिकाणी, सर्व ठिकाणी शोक निवृत्ती उपपादक आहे आणि बंध मिथ्यात्व हे उपपाद्य. मिथ्यात्व हे उपपादक आहे, बरोबर आहे. नाही, बंध मिथ्यात्व बंध मिथ्यात्व हे उपपादक आहे. हा ते मिथ्या उपपाद्य उपपाद्य म्हणले ज्ञानाने शोकाची निवृत्ती उपपाद्य. ज्ञानाने शोकाची निवृत्ती, तर ज्ञानाने शोक निवृत्ती हे उपपाद्य आहे आणि बंध मिथ्यात्व हे उपपादक आहे. तर तेव्हा सांगा, अर्थापत्ती प्रमाणाचा विचार झालेला आहे इथपर्यंत. आणि त्या त्याला असाधारण कारण असणारे जे अर्थापत्ती प्रमाण ते निर्व्यापार आहे असं मानले. याचा विचार हा एक प्रकार आला. प्रकाशातच सांगितलेला आहे. बरोबर आहे. तर पहिल्या तीन प्रमाणांचा मध्ये हे व्यापार घडून येतो असं लक्षात येतं. नाही चारच करतात ते, पण तीन प्रमाणातच व्यापार घडला आणि पुढे काय व्यापार घडत नाही. पण वेदांत त्याला व्यापाराची आवश्यकता नाही. ते म्हणतात व्यापार निर्व्यापार असो किंवा व्यापारवत कारण असो, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून विशेष विचार मागच्या उपमान प्रमाणाच्या वेळी सांगितलाय. त्याचा विशेष विचार त्याच्यामध्ये पाठीमागे येऊन गेलेला आहे. अर्थापत्ती प्रमाणाचे वर्णन झाले इथपर्यंत. अर्थापत्ती प्रमाणाचा असा विषय झालेला आहे म्हणतात. प्रकाशाचे रस तर याच्यामधलं एक थोडीशी विशेषता अशी सांगायची आहे की तुम्हाला हा विषय जर कळालेला असेल तर तुम्हाला काही एक सारांश रूपात एक भाग कळालेला असला पाहिजे. जसा पृथ्वीच्या ठिकाणी गंध हा गुण आहे ना. नीट ऐका बरं, याच्यावर सगळा विषय फिरतोय हा. पृथ्वीच्या ठिकाणी गंध हा गुण आहे ना. त्या गंध गुण आहे तर त्या गंधाची जाती आहे, तिचं नाव गंधत्व आहे.
त्या गंधत्वाचं राहण्याचं अधिकरण त्याला गंधवत्ता असं म्हणतात. गंधवत्ता, गंधत्व, गंध आणि या सगळ्यांची एक सत्ता आहे, त्याला तत्ता असं म्हणतात. हे बऱ्याच पुन्हा माहीत नसेल. ज्या वेळेला म्हणून त्याला गंधवत्तता ही सत्ता, गंधवत्ता ही अधिकरण, गंधत्व ही जाती आणि गंध हा गुण. तर गुण, जाती, अधिकरण आणि सत्ता अशी 4 पद येत असतात. कोणती कोणती? गुण, जाती, अधिकरण आणि सत्ता. तर हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला हे पुढचं सगळं समीकरण सुटतं. नाहीतर तुम्ही त्यालाच जर फिरत बसले. आता इथे सुद्धा काय म्हटलं म्हणजे या अर्थापत्ती प्रमाणामध्ये असा विषय आला की गंधवत्तेची अनुपपत्ती ही इतर भेदाची कल्पना करवते असं वाक्य आलेलं आहे. बरोबर आहे? मागे येऊन गेलं. गंधवत्तेची अनुपपत्ती इतर भेदाच्या कल्पनेला हेतू आहे. इतर भेदाची कल्पना कशामुळे आलेली आहे? गंधवत्तेची अनुपपत्ती. हे लक्षात ठेवा. अनुपपत्ती म्हणजे असंभव, पण गंधवत्तेची अनुपपत्ती जर नसेल तर इतर भेद संभवत नाही. हा सगळा मूळ मुद्दा याच्यावर आला. आणि गंधवत्ता नावाचा काय प्रकार आहे तर तुम्हाला हे कळायला पाहिजे. परत ऐका आता. लेट कमर्स कोण आहेत त्यांनी परत ऐका की गंध, गंधत्व, गंधवत्ता आणि गंधवत्तता त्याला तत्ता असं म्हणतात. त्याला सत्ता असं म्हणतात. अण्णा सांगायचे. त्या 4 प्रकार लक्षात आले. पूर्णतः नीट लक्षात ठेवा, कारण हे तुम्हाला ऐकून नाही लक्षात राहणार. कृती करा. तर ऐका. गुण संबोधला तर पृथ्वीचा जो गुण त्याचं नाव आहे गंध. म्हणून गंध हा गुण. पण हा गंध गुण त्याची जातीच्या द्वारे, कारण जातीच्या ठिकाणी गुण सांगितला. जाती नसेल तर गुण कसा राहील? मग गंधत्व. पण गंध आणि गंधत्व हे फिरतं. म्हणजे समजा पृथ्वीच्या ठिकाणी तुम्हाला गंध आला ना. आपलं पृथ्वीचा गंध हा जलाच्या ठिकाणी आला म्हणजे त्याच्यात गुलाब पाणी गेलं आणि त्या गुलाब पाण्याच्या ठिकाणी काय झालं? गंधपणा प्रतीला आला. मग तिथे कोण कोण उपस्थित आहे? जल काय ठरलं आपल्याला? गंध आणि गंधत्व बी गेलं ना. कारण ते गंधत्व नसेल तर गंध कसा आला? पण गंधत्व म्हणजे त्याचे परमाणू गेले का तिथे? पण गंधवत्ता ही पृथ्वीच्या ठिकाणीच राहते. म्हणून गंधवत्तेची अनुपपत्ती ही इतर भेदाच्या ठिकाणी कल्पना करत. लक्षात आलं ना? गंधवत्तेची अधिकरण, सत्ता त्याला तत्ता असं म्हणतात. सत्ता याचा नाव तत्ता. तत्ता ही वेगळी. तत्ता वेगळी. गंध हा गुण, गंधत्व जाती, अधिकरण गंधवत्ता आणि त्याच्यानंतर त्याची तत्ता म्हणजे गंधवत्ता. गंधत्वत्ता ही सत्ता. आता त्याच्यात त्या सत्तेचंही सत्तेला काय मिळतं का तर तिथं ते कल्पितच आहे. म्हणजे खाली जर शोधायला गेले तर यांची मुळं शोधायला गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी अभाव दिसून येतो. चला. पण मग आता आपला जो विषय इथे चाललेला असतो तर हा नाहीतरी लौकिक
हे प्रमाण सुद्धा काय आहे? कल्पितच कल्पित अनात्म पदार्थाचंच दिग्दर्शन करतात, दाखवतात ते. मनोमात्र त्यांनी मनोमात्र आणि ते वाक्य जे सांगितलं तुम्ही त्याची अनुपत्ती हा ते पुन्हा उच्चारण हा, तर त्याच्यामध्ये गंधवत्तेची अनुपपत्ती ही इतर भेदाची कल्पना करवते, हे याच्यातलं मुख्य वाक्य आहे, ज्याच्यावरती सगळं टिकलेलं आहे. आणि प्रमाणामध्ये तेच सांगितलं तुम्हाला पाठीमागं ज्या वेळेला वेदांताने काय केलं, अर्थापत्ती प्रमाण वेदांतिक मानतात, तर त्याच्यात ते कसं मानतात, तर मग त्याच्यातही हेच केलेलं आहे की गंधवत्तेची जर अनुपपत्ती नसेल तर इतर भेद संभवत नाही. आणि त्याला धरूनच हे सगळे सिद्धांत पुढे आलेले. चला पुढे. आता पाचव्या प्रकाशाचं रहस्य सांगतात. हा त्याच्यात अर्थापत्ती प्रमाणाच्या स्वरूप लक्षण विचार केलाय आणि नैयायिक अर्थापत्ती प्रमाण मानत नाहीत, तर ते केवळ अन्वय, केवळ व्यतिरेक आणि अन्वय व्यतिरेक असे 3 अनुमान प्रमाण आहेत. त्यातले केवळ अन्वय व्यतिरेक प्रमाणातच ते अर्थापत्ती प्रमाणाचा अंतर्भाव करतात. बरोबर. आणि त्याच्यात नंतर श्रुत अर्थापत्ती आणि दृष्ट अर्थापत्ती याचा विचार सांगितलाय जी तरंगामध्ये. आणि श्रुत अर्थापत्तीचे पण 2 प्रकार सांगितलेत, अभिधान रूप अर्थापत्ती आणि अभिहितान रूप अर्थापत्ती. आणि हा विषय त्याच्यानंतर सगळा झालाय, मागे जाऊन पाहून घ्या. त्याच्यानंतर जिज्ञासूला अनुकूल अशी उदाहरणं सांगितलेत. आणि आता रहस्यामध्ये पण राहिलेल्या जिज्ञासूसाठीच जिज्ञासूला अनुकूल अशा विषयाचाच विचार करणार आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण सांगितले जगत मिथ्यात्वाचा विचार. सांगा जाऊक साहेब, सांगा जगत मिथ्यात्वाविषयी विचार. नाही केलं कोण करते? दुसरा अनुवाद करतात, सांगा. वेदांतात जगताचं मिथ्यात्व सांगितलं आणि द्वैत मिथ्यात्व निश्चय झाल्याशिवाय अद्वैत ब्रह्मज्ञानाची ओळख पडत नाही. म्हणून अनेक साधू संतांनी द्वैत मिथ्यात्व निश्चय झाल्याशिवाय अद्वैत ब्रह्मतत्वाची ओळख होऊच शकत नाही. म्हणजे मिथ्यात्वाचा निश्चय न करता अद्वैत ब्रह्माची ओळख झाली असं कोणी म्हणत असेल तर तो चुकला. तो कारण त्याच्यात काय, त्याला द्वैताविषयीचा भाव आहे चित्तामध्ये. आणि त्यात म्हणून द्वैत मिथ्यात्वाचा निश्चय झाल्याशिवाय अद्वैत ब्रह्मतत्वाची ओळख होत नाही. द्वैताला सत्य म्हणतात आणि ब्रह्मालाही सत्य म्हणतात, असा एक गट आहे. तो प्रपंचही सत्य आणि ब्रह्म ही सत्य. काही ब्रह्म नाहीच म्हणणारा एक गट आहे, प्रपंचच सत्य. आणि एक असे आहेत महात्मे की जे ब्रह्मच सत्य, प्रपंचाचा पूर्णतः बाद निश्चय झालेला असतो. म्हणजे मिथ्यात्व निश्चय, प्रपंचाचा अभाव होत नाही तत्ववेत्याच्या दृष्टीने. तर काय होतो? कारण त्याचं प्रारब्ध शेष असतं, म्हणून अधिष्ठानच आध्यस्थ रूपाने प्रतीतीला येतं. त्याला आध्यस्थ जे आहे त्याला अधिष्ठानच बनवलेलं आहे. त्याला अधिष्ठान आध्यस्थामध्ये पूर्णतः त्याला तत्प्रतीती येते. पण याला महात्मा व्हावं लागेल. आता त्याचं कसं होईल हे नाही सांगता येणार, कारण त्याच्या ते ज्ञान आहे ना, ते ज्ञान तिथं काम करतं. म्हणून हा महात्मा पुरुषाचा अनुभव आहे. जोपर्यंत अद्वैत ब्रह्मतत्वाच्या अशा प्रकारे म्हणजे द्वैत मिथ्यात्व निश्चय, त्याच्यानंतर एक अद्वैती भावाची उत्पत्ती, असं आपल्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. म्हणजे माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय यांच्याही मते सर्वत्र ब्रह्मप्रतीती किंवा नाथ महाराजांच्याही सगळ्या वाङ्मयामध्ये तुम्हाला आलेलं दिसतंय ते. तर त्याच्यात अद्वैत तत्वाची अशी प्रतीती विश्वरूपात येते, त्यावेळेला महात्मा मुक्त होतो. अद्वैत ब्रह्मतत्वाची ओळख होत नाही. अनेक साधू संतांनाही ते जगताची मिथ्यात्व सांगितले. चला पुढे शंका. आणि आता शंका सांगितली की मग जर शंका करतात की मग जर जगत मिथ्या आहे तर मग यतो वा इमानी भूतानी किंवा येतस्मात् आत्मनः आकाशः संभूतः इत्यादी वाक्य स्वतः वेदाने का बरं जगाची उत्पत्ती सांगितली? यतो वा इमानी भूतानी जायन्ते, याच्यामध्ये सुद्धा भूतांपासून जगत झालं. किंवा एतत् आत्मनः, एतत् अस्मात् आत्मनः आकाश संभूतः, एतत् अस्मात् आत्मनः आकाश संभूतः. संभूत म्हणजे उत्पन्न होणं, आकाश आकाशभूत.
आत्मना हा आत्म्यापासून आकाश झालं. आकाशापासून नाही आत्मा झाला, आत्म्यापासून आकाश झालं. हे काय झालं? उत्पत्ती झाली. आता हे कसं एका जागेवरती सांगत नाही, याचं कारण मिथ्या पदार्थ हा त्याच्यात एकच असतात, तसाच झाला असता तर तसं सांगता येतं. पण तो मिथ्या पदार्थाच्या कल्पना असतात, म्हणून कल्पिलेले अनेक पदार्थ काय येतात, अशा प्रकाराने प्रतीती येत असते त्याची, म्हणून त्याच्यात भेद आहे. पुढे त्याचं समाधान सांगितलं की जगताच्या उत्पत्तीविषयी अनेक साधू संत अनेकांचे वेगवेगळे मत आहे जगत उत्पत्तीसाठी, आणि त्याची क्रमाचे उत्पत्तीमध्ये एक गान नाहीये, कारण विगान आहे. आणि छांदोग्य उपनिषदामध्ये 3 तत्वापासून उत्पत्ती सांगितली, अग्नी, जल आणि पृथ्वी. आणि तैत्तरीय उपनिषदामध्ये पंचमहाभूतापासून उत्पत्ती सांगितली. आणि ऐतरेयांमध्ये परमेश्वर क्रमावाचून एकदम युगपत उत्पन्न होते. क्रमावाचून म्हणजे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी याला म्हणतात क्रम. आता क्रमा वाचून झाली म्हणजे एकदम झाले, सगळे भूत एकदम झाले. तुम्हाला कोणतं पटलं? कोणतं पटलं? काय तुम्ही आम्हाला नीट सांगा ना. तर ते म्हणले खोटे पदार्थ आहेत, काय सांगा. स्वप्न कधी सुरू झालं हे कोणी सांगेल, कोणी बी सांगा की तुमच्या स्वप्नात आधी सूर्योदय झाला, नंतर हळूहळू म्हणजे जमिनीची निर्मिती झाली, आणि मग तुम्ही आले, आणि मग बाकीचे आले. एकदमच एकाच स्वप्न कसं पडतं, एकाच क्षणात. तिथे समजा तुम्ही पत्नी पाहत असताल, मुलं पाहत असताल, तुमची जमीन पाहत असतात, त्यावेळेला काय पाहिलं त्याने? सगळं एकदाच पाहिलं. मग ते पत्नीची उत्पत्ती मानावी लागेल, है ना, मुलांची मानावी लागेल, सगळे योग्य देश काल नाही. तर डायरेक्ट स्वप्नामध्ये जसे सगळे दिसले, जगत सुद्धा असंच आहे की हे स्वप्नासारखं डायरेक्ट दिसतंय, नाश पावतंय. मग आम्हाला कशी प्रतीती येते? लग्न झालं, मुलं झाली, मुलांची मुलं झाली, ही प्रतीती खोट्या देशाचा विस्तार म्हणजे हे जगत आहे. आणि अण्णा म्हणायचे स्वप्नाला तरी कमीत कमी काहीतरी थोडाफार कालावधी दिला, पण या जगताला किंचितही कालावधी अस्तित्वात स्वप्नाला तरी त्याच्यातलंही स्वप्नातलं मृगजळातलं जळ, तर असा भाग आहे. आणि हे वास्तव अगदी खरं आहे की दिसणारं जगत हे मिथ्याचं आहे. आणि कसं आहे तर स्वप्नासारखं मिथ्या आहे. त्याच्या उत्पत्तीचा विषय राहत नाही की असं सांगा तसं सांगा नाही. आणि वेदाने जसा भाग सांगितला याच्यावर आस्तिक भाव तयार करा. वेदावर आस्तिक भाव तयार करा, तार्किक भाव बनवू नका. तार्किक भावाने बरेच ग्रंथ पाहावे लागतात. तुम्ही जितका तार्किक बनताल ना तितके तुम्हाला अधिक ग्रंथ लागतील, आणि आस्तिक बनताल तर कमी याच्यात काम होते. नाही किती समजा एखाद्या पंडिताने 2500 ग्रंथ पाहिले म्हणजे तो मुक्त होतो असं शास्त्रात नाही लिहिले. उलट तो 2500 ग्रंथ पाहून अधिक तार्किक बनला. आणि मग आता वेद आपल्याला काय अनुभव येतो? आपला अनुभव घ्या ना तुम्ही. आपल्यालाही जगताचा निषेध तुमच्या ठिकाणी नोंदवला जातो. फक्त आपल्या सुषुप्तीचं साधारण दृष्टांताने सुद्धा की कुठं तेव्हा जगत कुठं प्रतीतीला येतं. मन नाही तर जगत नाही, देह सुद्धा नाही आणि जगतही नाही. आणि मग तेच मन ज्या वेळेला या शरीरातून बाहेर पडतं त्यावेळेला ह्याचाच पूर्णतः निरोप घेतला जातो एका भागात. पुणे जन्म घेईल त्या ठिकाणी त्या पाठीमागं ती वासना आणि अविद्या काम करतो. तर पुन्हा तिथे येत सांगा मागच्या जन्मात कुठं होतो आपण, कोणत्या घरात होतो, कोणत्या देशात होतो, कुठे राहत होतो, कोणत्या देहात होतो, काय परिस्थिती होती तिथे, नव्हता का होतो. तर तिथे सुद्धा जीव म्हणून होतो. तिथे सुद्धा आता हे जसे पशु पक्षी राहतात घरट्यामध्ये, त्यांची पिल्लं राहतात, त्या पिल्लाप्रमाणे एक कुठला तरी तो जीव तिथे राहतो आणि तो त्यांना चारा आणतो. तिथं त्याचं जीवन ते काय अल्प असेल ते व्यतीत करतो.
आणि पुन्हा मरतो, वादळाने मरतो, पावसात मरतो, झाड पडून मरतं, ते घाट्यातलं पिल्लू कसंही मरतं, पुन्हा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. पण हे ज्ञान तयार करत नाही, कारण तिथं अविद्या काम करते. आता एक मानवी शरीर मिळालं, याच्यात आपल्याला हे अज्ञान नाशाची यंत्रणा आहे, म्हणजे बुद्धी तेज दिली. त्यांच्यासारखी बुद्धी नाही आपली, फार तेज बुद्धी आहे. आणि मग त्याच्यात काय करायचं, तर त्याच्यात श्रुतीवरती पूर्णतः विश्वास. श्रुतीने सांगितलं जगात मिथ्या आहे, कशाला म्हणायचं बरं, काय असेल बरं. आपली काय बुद्धी एवढी शहाणपण आहे का? नाही. माऊली ज्ञानवराय सांगतात जगात मिथ्या आहे, तुकोबर आहे म्हणतात खोटारड आहे. खोटी खोट्याचा पसारा, तुकोबरांची वाणी आहे. आता त्यांना बोलायच्या वेळेची भिन्न भिन्न भाषा असते, ते गातेचे चिंतक आहेत, त्यांना अभ्यास माहिती त्याचा. तर तेव्हा असे साधू संतांनी ठरवलं ना, आपण त्याच्यात सांगायचं थांबा थांबा थांबा, आमचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर. तर आपलं काय ऑब्जेक्शन असू शकतं? आपलं ऑब्जेक्शन हेच आहे, शरणागती हेच ऑब्जेक्शन असतं. शरण गेला की काम होतं. तर ते असे जर शरण गेलं तर आपल्याला हे कळून जाईल की जगात मिथ्याचं आहे. चला, सारांश असा सांगितला की जगताच्या उत्पत्तीविषयी सांगायचंच नाही वेदाला. त्यांच्यामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे ते सांगायचंच नाही. म्हणजे कल्पित पदार्थात कथन करता येत नाही. एखाद्याने रज्जूवर सर्प पाहिला तर तो म्हटला साप आहे, तो दुसरा आला आहे काय म्हणतो साप आहे, तेव्हा तिथं जमीन फाकलेली म्हटले तिथे दिसतंय. तिसरा आला तर म्हटला तसं बी नाही, तिथं आत्ताच एक कीर्तनकार गेलेला आहे आणि त्याचा हार पडलेला आहे. ते म्हणले तसं बी नाही हो, सोन्याचा हार आहे म्हटले, ते नुसता साधा हार नाही. अशा प्रकारच्या विविध कल्पना केल्या. किंवा जलधारेची कल्पना केली, नाही हो पाणी पडलेलं आहे तिथं, असं पाणी सुद्धा वाकडं तिकडं पडतं. बैल गेलेला असला की. तर त्याच्यात काय केल्या, कल्पना केल्या. अशा ह्या सगळ्या कल्पना मिथ्यात्वाच्या आहेत. म्हणून तिथं एक वाक्यता नाही. वास्तविक रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा तिन्ही कालात अत्यंत, तिन्ही कालात नाही, तो नाहीच आहे, जगत नाहीच आहे. पण काहीच नाही असं नाही, तर एक आत्माच आहे, एक आत्माच आहे. म्हणून आत्म्याविषयी कुठंच संशय नाही आणि कोणत्याच शास्त्रकाराला नाही. अहो देव न मानणारा नास्तिकाला नास्तिक आहे ना, तो सुद्धा कशाला तरी मानतोच. तो म्हणला मी देवाला मानत नाही. अरे पण तुझा नाही रूपात तरी मान्यता आहे ना, म्हणजे नाही हाच तुझा देव आहे, मान्यता आहे ना. नाहीला मान्यता आहे ना, ती नाहीची मान्यता कुठं घालवली त्यांनी. मी मानत नाही, नाही ना, ठीक आहे, तो नाही तर मानतोच ना, नाहीला मान्यता दिली की जाईल. चला, मग याचं कारण असं सांगितलं की मुमुक्षुला आत्मत्वाने बोध व्हावा हेच महत्वाचं कारण आहे. प्रत्येक तात्पर्य आहे या सांगण्याविषयी. चारी वेदाचे उपनिषदाचे तात्पर्य जगत कारण अद्वितीय ब्रह्मचैतन्य सांगण्यात कसे आहे हे श्री व्यास महर्षींनी ब्रह्मसूत्रात सांगितलं. गती सामान्यात असं ब्रह्मसूत्र येतं. ब्रह्मसूत्रातला प्रथम अध्याय, प्रथम पाद, त्यातला 10वा श्लोक, 5 आकडा चुकून पडलेला आहे त्यात. मगाच पाहिलं मी, तर 1-1-10 असंच करा. 5ला आळ करून ठेवा, त्याचा काही संबंध नाही. पहिला अध्याय, त्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या पादातला 10वं सूत्र आहे. गती सामान्यात, अर्थात गती सामान्यात याचा अर्थ आहे या जगताचं जे कारणता आहे ते चैतन्याच्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. मी ते सूत्र आणणार होतं ब्रह्मसूत्राचं, पण तुम्हाला आता जाऊ द्या, आपल्याला एवढा वेळ नाही आज. तर गती सामान्यात याचा अर्थ काय ऐका, वाचा. सर्व वेदांतापासून चेतन म्हणजे ब्रह्म जगताचे कारण आहे असा सारखाच. आता हे सूत्र आहे, या सूत्रात म्हणजे सूत्राचे समन्वय लावलेले आहेत. गती सामान्यात दिसायला सूत्र दिसतं. सूत्राचं सूत्र काय आहे? सूत्राचं सूत्र काय आहे? अल्पाक्षरम संदिग्धम सारवत विश्वतो मुखम अनवद्यांच्या सूत्रम सूत्रविदो विदुः. अशा प्रकारे सूत्राचं सूत्र आहे. सूत्राचं सूत्र म्हणजे
त्याला सूत्र का म्हणतात हा विषय सगळा आला. अल्प आहे. इथे सुद्धा आहे, तुम्ही वृत्ती प्रभाकर मध्ये पहा कोणाकडे असतील तर शेवटी आहे. शेवटी का सुरुवातीलाच आले सुरुवातीला सुरुवातीला पण आहे शेवटी. सूत्राचं सूत्र दिलेलं आहे पहा. म्हणजे कुठतरी पाहिलं होतं ते. पाठीमागं आहे पण तेवढंच आहे. अल्पाक्षर. आता नाही शोधता येत, पण आहे ते घरी गेल्या पहा दिलेलं आहे, तिथंच आहे. नीट पहा ग्रंथ, घरी गेल्यावर समजेल तुम्हाला. त्यांनी त्याचं लक्षण टाकलेलं आहे. चला जाऊ दे, आपल्याला वेळ नाही. पुढे तेव्हा असं जे अल्प अक्षर छोट्याशा अक्षरामध्ये बसलेलं दिसायला किती दिसते, तो 2 शब्द टाकलेले, पण त्याच्या व्याप्ती मात्र शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी है ना. बिंब तरी बचके एवढे आकाशात प्रकाशात त्रैलोक्य थोंगणे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. तसा हे सूत्र असतं. दिसायला एवढंसं दिसतंय मोठं, पण त्याने इतकी मोठी त्याची व्यापकता आहे की एका एका सूत्रावरती किती दीर्घ व्याख्यान केलं तरी संपत नाही. ते आचार्य आणि असंदिग्ध असं 10 म्हणतात. पत्र व्याख्यान केलं एखादा अर्थ समजून देण्यासाठी. माऊलीने ते अर्धे ओळीतच सूत्रामध्ये बसवलेलं बरोबर. तर तेव्हा ऐका काय म्हणतायत ते. चला. सर्व वेदांतापासून चेतन म्हणजे वेदांतापासून गती या पदाचा अर्थ आहे म्हणजे सामान्य ते ज्ञान हे आहे ना. सामान्यात याचा अर्थ आहे सगळ्यांचा अभिप्राय, सर्वांचा अभिप्राय हा एका ज्ञानामध्येच आहे. म्हणजे याच्यात गतीमध्ये आहे म्हणजे चैतन्याच्या मध्ये आहे. गती या पदाचा अर्थ चैतन्य, ज्ञान, चैतन्य असा होतो. आणि सगळ्यांचा मतीचा अर्थ हा एका चैतन्यामध्ये आहे असा अर्थ दिलेला आहे. पुढच्या वेळेस येताना ते घेऊन येईल तुम्हाला पाहिजे असेल तर. चला. तेव्हा सर्व वेदांतापासून चेतन ब्रह्म जगताचे कारण कारण आहे आहे. असं सारखंच बोध होतो. या सूत्रावरील भाष्यात श्री शंकराचार्य म्हणतात समानय वैहि सर्वेषु वेदांतेषु चेतन कारणावगती. हा समान न अर्धा घेतला नैवचा एव एवही. समान एव ही सर्वेषु वेदांतेषु चेतन कारण अवगती ही. कारण अवगती. कारण अवगती. अवगती म्हणजे ज्ञान. अवगती पदाचा अर्थ काय ज्ञान. तर तेव्हा चेतनाच्या ठिकाणी समान एव सर्वेषु वेदांत सगळ्या वेदांताचं सगळे वेदांत म्हणजे ज्ञानकांडातले असलेले उपनिषद. त्या सगळ्या उपनिषदांचा हे जगत सगळे उपनिषद ही जगताचं कारणत्व कशाला सांगतात. चैतन्याला म्हणजे चेतन कारणवाद सांगितलेला आहे. काय सांगितलं आहे चेतन कारणवाद. नाही कोणता मानतात जड कारण. परमाणुवादी आहे. जड परमाणुवादी. त्याच्यातही सांख्यशास्त्रकार परमाणुवादी प्रकृतीला कारणत्व देतात. प्रकृती स्वतंत्र मानतात. असे तुम्हाला वेगवेगळे शास्त्रकारांचे दिसतील. पण वेदांताचं जर सार काय असेल म्हणजे वेदातल्या सगळ्या उपनिषदांचं वेदांत घेताना उपनिषद घेतली जातात ज्ञानकांडाचा. आणि त्याचं सार काय असेल तर काय सार आहे चेतन कारण. चेतनता. म्हणजे कारण चैतन्य जर नसेल तर जगत असंभवनीय आहे. जगत होणंच असंभव आहे. म्हणून चेतन. तर चेतनता इथं प्रामुख्याने सांगितलेली आहे. चला. सर्व उपनिषदात जगताचे कारण ब्रह्मचैतन्य आहे याविषयीचे ज्ञान समानच आहे असे दर्शवले आहे. आणि थोडस आपण जरी वापरलं की का चैतन्य जर वजा केलं तर काय होईल तर वजा केलं तर काहीच होणार नाही आणि संभवणार सुद्धा नाही. पहिली गोष्ट आहे जडाची कल्पना ही सुद्धा चेतनाच्या साह्यानेच होते. जड स्वतंत्र उत्पन्न नाही झालेलं तर चेतनापासूनच झालं. कारण जडाची कल्पना स्वतंत्र नाही तर मग ती स्वतंत्र प्रकृती तयार होईल. सांख्यांनी काय केली प्रकृतीची स्वतंत्र कल्पना केली की हे एक स्वतंत्र आहे आणि ब्रह्म एक काय आहे ते आत्माही मानतात. सांख्य आत्मा मानत नाही पुरुष मानत नाही असं नाही ते मानतात. पण इकडेही मानायचं तिकडेही मानायचं. आणि हे जड कसं काय झालं ते म्हणजे स्वतंत्र आहे म्हणजे तेही सत्य आहे आणि आत्माही सत्य. असे 2 सत्य एका वेळेला अस्तित्वात नसतात. मग जडाची कल्पना कोणी केली तर मीच केली. म्हणजे मी चैतन्य स्वरूप परमात्मा आहे. ऐका बरं थोडंसं. मी साक्षी चैतन्य आहे म्हणून मी स्वप्नाची कल्पना करतो आणि स्वप्नात पृथ्वी भासली त्यावेळेला तिला मी जड म्हणायला लागलो. तो पदार्थ हाला ना. जमीन कोणाच्या गेल्या का चोरीला
जमिनी कोणाच्या चोरीला गेल्या? कोणाच्याच नाही. जमिनी का नाही चोरीला गेल्या? हालतच नाही, हालत जड नाही. आहे. हा, पण ते म्हणले माणसं मात्र गेली, गावाला गेली, अमेरिकेला गेली. जेव्हा माणसं जातात अमेरिकेला, पण जमिनी काय अमेरिकेला जात? एक जड आणि एक चेतन, या दोन्हींचीही कल्पना साक्षी चैतन्याच्या जीवावरती झालेली आहे, अस्तित्वावर झालेली आहे. आणि मग आता साक्षी चैतन्य कोण आहे? आत्माच आहे. आत्मा कोण आहे? ब्रह्मच आहे. मग ब्रह्मावरती जगताची कल्पना करणारा द्रष्टा हा अज्ञानामधून कल्पना करतो. मग त्याची कल्पना मावळली की तो मुक्त होतो, आणि कल्पना आहे तोपर्यंत व्यवहार करतो. चला, जीवाची काय परिस्थिती चालली आहे? व्यवहार करतो तो कल्पनेमध्ये. सगळा कल्पनेचा अवयव जीव येणे नावे कल्पना. कल्पना विद्या कल्पनेची सासू हिचा भलताची सासू. कल्पनेची सासू हिचा भलताची सासू. ब्रह्मपदी नाचू. नाथमार्गांचा अभंग आहे. देहभाव हरपोणी, बरोबर आहे. देहभाव विसरोनी ब्रह्मपदी नाचू. हा, तेव्हा कल्पनेची सासू हिचा भलताची. त्याने साऱ्या कल्पनेनेच हा सगळा प्रपंच धारण केलेला. कल्पना सुटली. कल्पना कशी सुटेल? तर सत्यत्व आणि मिथ्यत्व याच्यावर आधारित आहे. परत जगत सत्य आहे असं जर तुम्ही मानत असताल तर तुम्ही तिला कल्पना नाही मानत. आणि आता तुमचा वेदांताचं श्रवण करून खुंटे डिल्ले झाले. खुंटे डिल्ले झाल्यानंतर कल्पनेची शक्यता आहे. आणि नंतर ज्या दिवशी पक्का निश्चय होईल हे जगत मिथ्याचं आहे आणि एक परमात्मा सत्य आहे, त्या दिवशी जीव मुक्त होतो. चला, पुढे आचार्य म्हणतात महच्च प्रेमान्वित वेदांत वाक्यानाम चेतन कारणत्वे समानगतित्वम चक्षुरादीनाम रूपादिषु. चक्षुरादीनाम इव रूपादिषु हे दृष्टांत झाला. आणि पहिला सिद्धांत दिलाय की महच्च प्रामाण्यम एते वेदांत वाक्यानां चेतन कारणत्वे समान गतित्वम. आणि उदाहरण चक्षुः किंवा चक्षुरादीनाम असं म्हटलं तरी चालेल. इव रूपादिषु, जसं चक्षु हेच रूपाचं ज्ञान करून देण्यामध्ये काय आहेत? म्हणजे त्यांच्याविषयी फक्त चक्षुच कारण आहे रूपाच्या ज्ञानाला. त्या पद्धतीने जगताचं कारण चेतन आहे हे सांगण्याच्या बाबतीत सगळ्या उपनिषदांची अवगती, काय म्हटलं? अवगती म्हणजे ज्ञान हे समानच आहे, म्हणजे एकच ज्ञान आहे सगळ्या वेदांचं. चेतन कारणत्वे समानम गतित्वम, म्हणजे चेतन कारण सांगण्यासाठी सगळ्या वेदांच्या मध्ये एक वाक्यता आहे. जगताचे कारण चेतन आहे हे सांगण्याच्या बाबतीत सर्व उपनिषदांची अवगती म्हणजे ज्ञान समानच आहे. बरोबर. म्हणजे त्या बाबतीत वेदाची एक वाक्यता आहे. याच एका कारणास्तव वेदांत वाक्याचे प्रामाण्य निरपवाद सिद्ध आहे. अपवाद येत नाही. म्हणजे वेदांत त्याने मानलेले नसते. तर या एका कारणामुळे निरपवाद सिद्ध काय झालं? एक वाक्यता आहे. वेदातल्या सगळ्या उपनिषदांच्यात एक वाक्यता कशाविषयी? चैतन्याविषयी. आणि जगताविषयी नाही. जगताविषयी एक वाक्यता नसल्याला काय? मग ज्याच्यात एक वाक्यता असते तो पदार्थ सत्य झाला. ज्याच्यात एक वाक्यता नसते त्याच्यात भिन्नता असते आणि मग तोच कल्पित बनतो. शास्त्रकारांच्या मध्ये तसं आहे. आणि सगळ्या शास्त्रकारांच्या आत्म्याविषयी नाही काय अडचण, दिसणाऱ्या पदार्थाविषयी अडचण वेगवेगळी. जसे रूप ज्ञानास हेतू नेत्र आहेत. कारण कोणाचे नेत्र रूपास तर कोणाचे नेत्र असे कुठेही आढळले. बरोबर आहे. शेजारी पाजाऱ्यांनी मदत करावी असं कोणी म्हटलं म्हणजे नेत्राच्या शेजारी इथं खाली रसनेंद्रिय आहे, वरती घ्राणेंद्रिय. आणि ज्याचे नेत्र खराब झाले, त्याला दिसायचं कमी झालं, तेव्हा शेजारच्यांना सांगितलं. ते म्हणले काय करा तुम्ही मदत करा. आणि मग बाकीच्यांनी मदत केली. तर असं होत नाही. सर्वांच्या नेत्राचा विषय रूपाचा असतो. जसा रूप हाच एक आहे, तसा सर्व वेदांत वाक्याचा विषय म्हणजे एकमेव अद्वितीय ब्रह्मचैतन्यच आहे. सर्व वेदांचे तात्पर्य अद्वितीय ब्रह्मचैतन्य सांगण्यातच असल्यामुळे तात्पर्यतः सर्व वेदांनी एक ब्रह्मचैतन्यच गायले आहे. म्हणून पाठीमाग आलं होतं की एका ब्रह्मालाच सगळे गायले आहे.
वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. तुकोबराय म्हणतात वेद जया गाती, वेद ज्याला गातात त्याला श्रुती म्हणती नेती नेती. हरिशी गाती. चौवेदीच्या शाही शास्त्रात 18 पुराणे हरिशी गाती. वेद तुकोबराय म्हणतात वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. वेद कशाला गातात? ते एका चैतन्य स्वरूपालाच गातात, त्याच्याच विषयी बोलतात. आणि ज्याच्याविषयी श्रुती न येती असं ज्ञान करून देते. मला सांगता नाही येणार, पुढे नाही, पुढे काय सांगावं? न येते हे नाही हे नाही हे नाही असं बोलत चालतं. चला शंका आहे? हो, सर्व वेदाचे तात्पर्य जर आदिती चैतन्य सांगण्यातच आहे तर मग वेदाने जगत उत्पत्ती सांगितली तरी कशाला? हा प्रश्न पुन्हा शिल्लक राहतो. त्याची वाट काय? अद्वितीय चैतन्य सांगण्यातच आहे तर मग जगात उत्पत्ती तरी का सांगावी? आम्ही सांगितलीच नसती. पण तुम्हाला दिसतंय जगत कोणाला दिसतंय? आणि मुक्त कोणाला करायचंय? त्यातल्या जीवांना. तुम्हाला ज्याचा अनुभव असतो तो पदार्थ कथन करावा लागतो. तुम्हाला तिथूनच सुरू करावे लागते. म्हणून वेद कर्मकांडपर झाला, उपासना कांडपर झाला आणि ज्ञानकांडपर झाला. त्याला काहीच कळत नाही, त्याला ज्ञान नाही सांगितलं, उपासनाही नाही सांगितलं. त्याला सांगितलं तुला काय जमतं? म्हणले मला कर्म. मग तू असं कर. कर्मामध्ये बी काय जमतं? म्हणजे का आता आमच्या आता मला तुझं काहीच कळत नाही. म्हणले पण मग तुला देव मानतो का? आता तू दिसानाच कुठंच काय? अरे एक दगड घे आणि त्या दगडावरती शेंदूर लाव आणि त्याच्यावर शेंदूर लावला तर झाला देव. मग त्याचा इतका निष्ठा तयार झाली कशावर? दगडाच्या ठिकाणी. आणि मग त्याला तेवढाच देव दाखवला. त्याला एवढाच देव पण हा काय करानच आम्हाला काय फरक नाही पडत. मग म्हणजे दुसरं देव पहा. मग दुसरे देव दाखवले. मग त्या देवाकडे गेल्यावरती ते म्हणले मग त्यांच्याकडून ते काय जमानाच. आणि दुःखच नाश पावत नाही. दुःख का नाश पावत नाही हे शोध. अशा प्रकाराने देवाचा शोध सुरू झाला आणि तो वेदांताने संपवला. देवाचा शोध कुठे संपला? वेदांतात. आणि सुरुवात कुठे झाली? कनिष्ठ. अगदी पार खालचे देव अधिक दाखवले. तर त्यांच्या ठिकाणी रेंगाळणारा पुरुष वेदांतात देव मी आहे, देव बाहेर नाही या बोधापर्यंत जावं लागेल त्याला. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तिथे सांगितले ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. मी तुम्हाला तुमचं स्वरूप ज्या वेळेला कळेल त्यावेळेला लक्षात येईल अरे देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी आपुल्या तो नेनसी निजरूपा. आपल्या स्वरूपाला तू का जाणत नाही? बुक बावटासारखा फिरतो इकडं तिकडं देव देव करत फिरतो. म्हणजे देव देव करतो. काय देव देव करतो? तूच देव आहे. मी कसा देव आहे? हा मग बरोबर आहे. मग तुझा तिकडे ज्याला शंका आहे त्याला पाठवलं, ज्याला शंका नाही त्याला श्रवणाला बसवलं. या परमार्थातला सगळ्यात श्रेष्ठ काय भाग असेल तर डोळे उचकटेल. बोंबलत फिरणाराचं काही कल्याण नाही होणार. कारण त्याला अजून फार बरेच देव पाहिजे. किती देव आहेत? 21 कोटी बी कमी पडतील. कारण प्रत्येकाच्या बुद्धीनुसार देवाची उत्पत्ती होते. प्रत्येकाने आपल्या बुद्धीने तर देव तयार केलेला आहे. आणि जोपर्यंत तो या कल्पित पदार्थ आणि वास्तव पदार्थ याचं ज्ञान करत नाही तोपर्यंत कल्पितात कुठेतरी देवाची कल्पना करत असतो. देवाची कल्पना सुद्धा कल्पितामध्ये केलेली. ज्या वेळेला असा देव कळाला त्यावेळेला काय त्या नामदेवरायांचे भाग्य बघा. विसोबा खेत्रांकडून ज्ञान झाल्याबरोबर ती मग त्यांना सर्वत्र परमात्म्याची प्रतीती आली. आणि मग ते म्हणले आता पंढरपूरला चला. कशाचे पंढरपूरला चला? तो तरी इथेच आहे ना. आणि त्यांनी रोटी पळवली ना आणि मग लगेच तुपाची वाटी घेऊन मागं धावले ना. कारण ते काय होता? देव होता. कोण? तेवढाच कुत्र तेवढाच देव होता. कारण त्याच्यातच पांडुरंग नाही. मग असं का होतं की ज्याला तिथेच देव दिसतो आणि दुसरीकडे दिसत नाही? व्यापक अहो तुम्ही ज्याच्या तुडवून आले ना फरशा, हा देवाला तुडवून आले तुम्ही आणि इकडे जाऊन पाया पडले. असं झाले काय? आम्हाला माहितीच नाही. म्हणजे आम्ही हे तुडवून आलो. तुडवून आलं तिथं देव आहे तो.
ते काय फरशी आणि तिथे मूर्तीत आकार दिसला की त्याला देव म्हणतात, आकार नाही दिसला की त्याला देव म्हणत नाही. अशा प्रकारची पण साधारण गोष्ट नाही बघा. वेदांताचा पाठ बी ऐकले तरी सुद्धा बुद्धी त्या आकाराची बनण्यासाठी फार चिंतनाची गरज आहे, साधारण चिंतन नाही. कारण त्याचा तो भावच तसा आहे की त्याच्यामध्ये देव कुठं आहे? मंदिर. बाहेर अजिबात नाही, बाहेर देव दिसत नाही, काय नाही. मंदिरातला सुद्धा एका विशिष्ट जाग्यावरच देव दिसतो त्यांना, तिकडे देव दिसत का दिसतोय? की एका ठिकाणी सात्विक भाव आणि दुसऱ्या ठिकाणी गेला की तामस भाव, लगेच त्याचा गसूरच धरलं, भांडणच करायला लागलं. तेवढे का तो देव नाही का रे? त्याला माहितीच नाही ते हे त्याला. म्हणून इथे वेदांतात अंत केलेला आहे, ज्याचा जाणण्याचा अंत होतो. तुम्ही सगळे त्याच्या शोधासाठी अनादी कालापासून फिरताय, सगळे माझ्या सहित. कशासाठी फिरतोय? देवासाठी. आणि देव कुठे आहे? आपल्याच आपणच. देव कुठे आहे? सर्वत्र हे बी नाही मी सांगत तुम्हाला. त्याच्या म्हणून खरा जाणणारा हा मुक्त होतो. आणि जोपर्यंत तो नाही कळत तर मग देव मानण्याचं पर्सेंटेज वाढलं तुमचं, किंवा अजून उच्च कोटीचा देव मानतात. यांच्यापेक्षा हे चांगला मानतात, ह्यांच्यापेक्षा हे चांगला मानतात, ह्यांच्यापेक्षा हे चांगला मानतात. याचं काय झालं? पर्सेंटेज बुद्धीत बसलं. आपण तसा भेद ठेवत नाही. अध्ययन करणाऱ्या सगळ्या माणसांच्या बुद्धीमध्ये भेद असतो, कारण त्यांचा देव त्यांनी गृहीत धरलेला आहे. कोणाच्या कल्पना काय आहेत आणि कोणाच्या बुद्धीत किती दोष आहेत हे त्याच व्यक्तीला माहिती. म्हणून तो व्यक्ती त्याचा देव ठरवत असतो. ज्या दिवशी तोच देव होतो त्या दिवशी त्याने खरा देव ठरवलेला असतो. तोपर्यंत त्याचा प्रवास चालू असतो. तर चालू आहे परमार्थ. करा कीर्तन, करा प्रवचन, चला ऐका पाठ, जा सांगा पाठ. पाठ सांगायला तुम्हाला कळाला का? पाठ सांगताय तुम्ही, तुम्हाला कळाला का पाठच सांगताय? हे बी आणखी पुढच्या जन्म माहित ना. चला महाराज चला पुढच्या जन्मात का आम्हाला पाठ सांगा. कोणतरी पाठ सांगणारा तर मग तो पाठ सांगायला परत जन्म घेतला जाईल. कशासाठी? पाठ सांगायला. कारण पाठ सांगणाऱ्यालाच देव कळाला नाही. पाठ वाचना पाठ वासना वेगळी आणि कळणं हा भाग आणखी वेगळा सांगितला. ती वासना तर आहेच आहे, ती मलिन वासनेच्या अंतर्गत गेली आणखीन त्या वासना. पण त्याला देव कळालाच नाही. आणि देव जसा गंगेचं पाणी वाहत राहत, गंगेला पाणी चाललंय ते वाहत, सागराचं पाणी वाहत नाही. त्याला म्हणाव सागर झालं आणि वाहत्या पाण्याला सागर म्हणून सर्व वेदांचे तात्पर्य जर अद्वितीय ब्रह्मचैतन्य सांगण्याचं आहे तर मग वेदांनी जगत उत्पत्ती सांगितली तरी कशाला? बरोबर. हा प्रश्न पुन्हा शिल्लक राहतो. त्याची वाट लावा. वेदाने अद्वैत ब्रह्मज्ञानास हे त्रिगुणात्मक जगत कसे प्रतिबंधक आहे हे सांगण्याकरिता व त्याचा अपवाद म्हणजे निराश करण्याकरिता प्रथम जगताचा अध्यारोप म्हणजे आरोप केला आहे. बरोबर आहे. काय करावं लागतं? जगताचा अध्यारोप आणि नंतर अपवाद निराश करा. नेहमी खटला चालताना असाच चालतो. काहीतरी ते म्हणले आमचं काही घडलेलंच नाही. मग तुम्ही कोर्टात आले कशाला? तुमचं काय घडलेलं नाही. हे वादी आणि हे प्रतिवादी. काय काम आहे तुमचं? आमचं काहीच नाही. घरी जा ना. मग इथे आले कशाला तुम्ही? कारण की ते काहीतरी मुद्दा जर असेल उपस्थित वादाचा तरच त्याच्यावर काय होतं? वाद निर्माण होतो. हे सगळं काय चाललेलं आहे? वादच आहे. एक वादी आहे, एक प्रतिवादी, शंका करणारा, उत्तर देणारा. काय शंका आहे? म्हणजे आम्हाला काही शंका जा घरी. तुम्हाला काही शंका नाही ना तर तुम्हाला करायचं काय? शंका काय? जगत झालं कसं? कुठून झालं? कशामुळे झालं? कोणी निर्माण केलं? याचा करता कोण? याच्यात काय आहे? खरं आहे का खोटं आहे? हे सगळ्या काय येतं? शंका. आणि मग त्या शंका तुम्हाला असं वाटतं का हे शंका आहेत आपल्याकडे म्हणून? जगत खरंच आहे. खरंच आहे, त्याला काही शंकाच नाही. जगत खरंच आहे. तर त्याला ज्या दिवशी शंका होईल. आता कधी शंका तयार होतात? तर विशेष वैराग्य ज्या वेळेला काही कारणाने म्हणा निमित्ताने उत्पन्न होतं त्यावेळेला होतात. जसं आपला चाललाय की स्वरूप पाहिला, त्या पदार्थाचं स्वरूप पाहिलं, जिलेबीचं स्वरूप पाहिलं म्हणजे काय झालं? वैराग्य.
उत्पत्ती होऊ शकते. काही कारणाने येणं ते ना, आणखीन काही कारण आहेत तशी. तर त्याने काय झालं ते पाहिलं. तसा माणसं मरताना दिसतात. शरीराचं स्वरूप पाहिलं का नाही तुम्ही? एका माणूस दुसऱ्या माणसाला घेऊन चालला, खूप चालला हो त्याला म्हणजे जाळायला. हा कसं काय गेले ना ते, म्हणजे ह्या शरीरातून बाहेर पडले. हो मी बी बाहेर पडणार. हो म्हणजे तुम्ही सुद्धा बाहेर पडणार. त्या बहुतांच्या कथेमध्ये आले. आणि ज्या वेळेला त्यांना ते ज्ञान होतं ना, त्यावेळेला म्हणले एक तर हा महात्मा तरी बनेल. बुद्धांच्या कथेत असं बोललेलं आहे की एक तर हा महात्मा तरी होईल, नाहीतर तो राजा तरी होईल. तो राजा नाही झाला तर ते म्हणून ते बुद्ध याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये ज्ञाननिष्ठा जतन करणारे, अर्थात त्यांचा विषय येतो. पण त्याच्यात कसं वैराग्य तयार झालं तर त्या वैराग्याची कथा सांगितली जाते की त्याने ते मला पाहायचंय, ज्या राज्याच्या गादीवर मला बसायचं ते मला बाहेरचा माझं कसं राज्य आहे ते पहा. त्या राजाने अशी व्यवस्था करून ठेवली होती की याला एका विशिष्ट बाहेर जाऊन नाही द्यायचं. पण ज्या वेळेला हा रथात बसला त्यावेळेला त्या सेनापतीला जावं कारण तो म्हणतो की यांची आज्ञा आहे, माझी आज्ञा आहे, मला बाहेर काय जगत हे पाहायचं. आणि नेमकं बाहेर सगळे खिचडी करून ठेवलेली होती. शहरातले रोगी महारोगी मरणारे, कारण ज्या योगे ह्याला काय होईल वैराग्य उत्पन्न होईल असा एकही घटक आतमध्ये ठेवला नाही. ते कुठे नेऊन ठेवले? बाहेर. ते म्हणते तिकडूनच जायचे. आता बघा नेमकं तिथून गेल्याबरोबर ते लगेच समोर दिसलं प्रेत यात्रा चाललेली. ते म्हणले हे काय चालवलं? म्हणले हे प्रेत यात्रा. हा कस का म्हणजे हे मरतात? हो म्हटले. म्हणजे मी बी मारणार? हो म्हटले तू सुद्धा मारणार. झालं ना वैराग्याला सुरुवात. बघितली आपण किती बा आपल्याला काय पुढे गेले तो काय रोगी महारोगी खोकत बसलेला आहे. फार असं झाला म्हटलं हा काय नाही म्हटले हा मरायला लागलेला आहे म्हटलं. रोगी झाला. म्हणजे कस काय रोग झाला? सगळ्याला होतात म्हणजे हो सगळ्याला होतात. मला होईल? हो म्हटले तुम्हालाही होईल. म्हणजे मरण होईल मला होईल, मला रोग होईल म्हणजे मरण हे शरीर नाश पावेल. हो म्हटले. त्याने ते सगळे असं पाहिल्यावर त्याच्यात ते विवेक तयार झाला आणि विवेक झाला की पक्क्या विवेकाने पक्क वैराग्य झालं. ते म्हटले मग हे राज्य पद मिळवण्यापेक्षा याच्यातून सुटण्यासाठी काय उपाय आहे? हे वैराग्याने तयार झाल्यावर मग तो त्याच्यातून बाहेर पडला. मग तो त्या बाहेर पडला तर मग ते बुद्धांचा जन्म झाला. त्याच्यात ते बुद्ध बनले आणि त्यांनी याचा निराश केला. पूर्णतः बुद्धीतून प्रपंचाचा निराश झाला आणि ह्याला कारणीभूत त्याच्यातलं दोष दर्शन, त्याचं दोष दर्शन झालं. त्या दोष दर्शनाने ह्या गोष्टी घडतात. चला पुढे. जगत कारण परमात्म्याचे जसे एक रूपाने प्रतिपादन केले तसे जगताचे प्रतिपादन केले नाही. कारण जगत म्हणून सत्य पदार्थ नाही, म्हणून नंतर त्याचा निषेध केला आहे. बरोबर. त्याचा काय केलेला आहे? निषेध केलेला आहे. ज्या अर्थी वेदाने जगताचा निषेध केला आहे त्या अर्थी जगत मिथ्य आहे असे श्रुतार्थापत्ती प्रमाणाने सिद्ध होते. बिलकुल श्रुतार्थापत्ती प्रमाणाने हे सिद्ध झालं की जगत मिथ्य आहे. शिवाय मंत मुमुक्षुस अनायासाने निष्प्रपंच म्हणजे निर्विशेष ब्रह्म स्वरूपाचा बोध करते वेळी तो बोध अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियेचे लक्षात आले ना. पण अध्यारोप आणि अपवाद 15वा अध्याय ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता आले खाली चाललेलं आहे. तर तिथे सुद्धा अध्यारोप आणि अपवाद. पहिल्यांदा त्या पदार्थाचा अध्यारोप केला जातो आणि नंतर त्याचा अपवाद निराश करणे. अध्यारोप म्हणजे मानणं, मानल्याशिवाय नाही. म्हणजे वृद्धमूलमदशाकमश्वस्तं परावरमपेयं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद् अधोश्च वृत्वा प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृत्ता विषय प्रवाला अधश्च मूलानि अनुसंततानि कर्माणि वंदेनि मनुष्य लोके. झालं एक सगळ्यांचा 15वा अध्याय. कोणाचा राहिलेला आहे? 15वा अध्यायाचा अध्ययन कोणी केला? अध्यारोप मानन. पहिल्यांदा काय केला? अध्यारोप केला, अध्याहार केला म्हणजे मानणं. जसं गणित सोडवताना तुम्हाला क्ष काय करावा लागतो? मानावा लागतो. आणि क्ष मानून ते म्हणजे क्षच काय करायचं? क्ष काय थोडा वेळ माना तुम्ही.
आपल्याला तो कशासाठी घेतलेला आहे? गणित सोडवण्यासाठी. आणि नंतर त्याचा म्हटले याचा अपवाद झाला म्हणजे त्याचा निराश झाला, त्याचा निराश झाला. म्हणून त्याचे घडीवर मांडावा लागतो आणि नंतर मग त्याचा निराश केला जातो, म्हणजे तो पदार्थ नाहीची सिद्धी झाली. पण जर काही पदार्थ मानलाच नाही तर मग अपवाद कोणाचं करायचं हा प्रश्न आहे. बरं, आता जगात इथे काय संगती अशी आहे, जीव जगताला सत्य मानतातच ना. तुम्ही अध्याहार करता का? लोक अध्याहार नाही करत, सत्यत्वाने मानतात आणि शास्त्राने अध्याहार केले. लक्षात आलं? आपण काय केलेलं आहे? त्याला सत्यच मानलेलं आहे, आपण कुठं अध्याहार केलेला आहे. मग आपल्याला नंतर कळालं 15वा अध्याय वाचला की ते म्हणतात जगताचा अध्याहार केलाय. जगतात अहो जगत तर आहे आणि ह्यांनी अध्याहार का केला? अहो नाही ना, नाही तर त्याचा अध्याहार आणि मग त्याचा अपवाद करून निराश केलेला. तर तेव्हा निराश केलेला आहे. तर न रूपमस्य ततोपलभ्यते नांतोनच्या जीर्णच्या संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरोढ मूल असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. 15वा अध्याय सगळ्यांचा पाठ आहे ना? 15वा अध्याय पाठ आहे का? संता कोणाची राहिलेली? येणाऱ्या ताईंची संता झाली. तुमच्या शेजार त्यांच्याकडून घ्यायचे, शिंदे ताईंकडून घ्यायची संता. तुम्हाला म्हटलं होतं मागं ज्यांचे ह्यांचे झालेले असेल तर कुसुमताई त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे आणि पाठ करून टाकायचा. ज्यांचा ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी शेजारच्यांच्याकडून संता घ्या. शेजारच्यांच्याकडून म्हणजे ज्याला येते त्याच्याकडून, नाही तर चुकीची घेतात. तेव्हा चला. शिवाय मंद मुमुक्षुस अनायासाने निष्प्रपंच म्हणजे निर्विशेष ब्रह्मस्वरूपाचा बोध करतेवेळी तो बोध अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियेच्या द्वारे केला जातो. बरोबर आहे. अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियेच्या आधी आपण सुद्धा इथे सुद्धा ग्रंथात काय केलेल्या आहेत? शंका. शंका म्हणजे काय? अध्यारोपच आहे. तिथे शंका निर्माण केली. आमची शंका आहे अशी आहे, ठीक आहे शंका. तर त्या शंकेला नंतर उत्तर निघेल ना, म्हणजे त्या शंकेचं उत्तर निघतं. अशी एकही शंका नाही की ज्या शंकेचं उत्तर नाही. बोला, एकही शंका नाही असते ज्याला उत्तर नाही. फक्त तुम्ही शास्त्र शुद्ध शंका करायला आहे. योग्य शंका असेल, तात्विक शंका असेल तर त्याचं उत्तर नाही असं नाही. कारण असं आहे, ज्या तत्वाची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर तुमच्या शंका राहत नाही. जर तुम्हाला आध्यस्थ दृष्टी प्राप्त असेल तर शंका उत्पन्न होतात आणि तत्वाच्या दृष्टीत त्या मावळतात. तुमची तुमच्याकडेच होईल. तुम्ही शंका करा, तुम्हीच मावळा. विचारायची गरज नाही राहिली कोणाला, कारण तुम्हाला तत्वदृष्टी माहीत असेल तर. तत्वाची दृष्टीने सोडवायची. ती शंका जी आहे ना ती अध्यासाच्या दृष्टीने उत्पन्न होते आणि तत्वाच्या दृष्टीने नाही शिव. याचा अभिप्रायाने आत्मनः आकाशः संभूत इत्यादी वाक्य श्रुतीने ब्रह्मापासून आकाशातली प्रपंच उत्पन्न बस असं श्रुतीला म्हणायचं आहे की आत्मनः आकाश संभूत हा म्हणण्याचं कारण प्रपंच झालाय असं नाही सांगायचं. आत्म्यापासून आकाश झालंय हे नाही सांगायचं आम्हाला. मग अध्यारोप केला, मग अध्यारोपाचं नंतर उत्तर येणार आहे. चला.